शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01। मंडलनामा क्रमशः 52। विभागीय आयुक्तालयात बैठका। मंडल आयोगाचा लाभ मुस्लिमांना कसा द्यायचा याबद्दल अनेक GR व सर्क्युलर निघूनही ओबीसी प्रमाणपत्र मिळण्यात ठिकठिकाणी अडचणी येत होत्या। या अडचणी कमी होण्याऐवजी वाढतच चालल्या। काँग्रेसला पाठिंबा देऊन त्या पक्षाला 1999 मध्ये पुन्हा सत्तेत बसविण्यात मुस्लिम ओबीसींचा मोठा वाटा राहिल्यानंतरही ही अवस्था असल्याने आम्ही अस्वस्थ होतो। काँग्रेसला पाठिंबा दिल्याच्या बदल्यात ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनला विधानसभेच्या 4 जागा मिळाल्या, त्यापैकी 3 निवडून आल्या। या तिघांपैकी थेट आमच्या संघटनेचे कार्यकर्ते हाफिज धत्तुरे व अब्दुल रशीद ताहेर मोमीन हे 2 आमदार निवडून आले। या आमदारांनी सांगितल्यानंतरही प्रमाणपत्र मिळण्यातील अडचणी कमी होत नव्हत्या। मंत्रालयात दाद लागत नव्हती, त्यामुळे संघटनेनं राज्यातील 6ही विभागीय आयुक्तालयांवर शासकीय GR ची होळी करण्याचा निर्णय कार्यक्रम आखला। त्यानुसार नवी मुंबई, औरंगाबाद, अमरावती, नाशिक, पुणे व नागपूर विभागीय आयुक्तालयावर शासकीय GR ची होळी केली। शासनाकडून स्पष्ट आदेश असताना आम्हाला ओबीसी प्रमाणपत्रच मिळत नसतील तर एवढा आटापिटा करून काढून घेतलेल्या GR चा काय उपयोग, अशी या मागणीची भूमिका। काही आंदोलनाला आमदार उपस्थित होते। या आंदोलनामुळे मुख्यमंत्री विलासराव देशमुख खूप नाराज झाले। मुस्लिमांना ओबीसींच्या सवलती मिळाव्यात यासाठी त्यांचा मनापासून पाठिंबा होता। त्यांनी अनेक बैठका घेऊन आमचे प्रश्न मार्गी लावले होते। त्यामुळे संपूर्ण पाठिंबा देऊन अडचणी दूर करत असताना शासकीय GR ची होळी करणं देशमुख यांना रुचले नाही। त्यांनी आम्हाला बोलावून घेतले व स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली। शासकीय GR जाळण्याच्या आंदोलनास उपस्थित राहिल्याबद्दल काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेल्या आमच्या 2 आमदारांना फैलावर घेतले। मुस्लिम ओबीसींना सवलती मिळाव्यात यासाठी विलासराव देशमुख यांची भूमिका खूपच सहकार्याची राहिली, तरीही आम्हाला हे पाऊल का उचलावे लागेल हे मी त्यांना सांगितले। शासकीय अधिकारी शासन निर्णय पाहत नाहीत, पाहिले तरी त्यांची अंमलबजावणी करत नाहीत, प्रमाणपत्र देण्यात अडकाठी आणतात, हे मी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातले। त्यावर तुम्ही माझ्याकडे यायचे असे मला सुनावले। मात्र नाराज असूनही त्यांनी यातून मार्ग काढला। मुख्यमंत्री देशमुख यांनी तत्कालीन समाज कल्याण मंत्री आनंदराव देवकाते यांना पाचारण करून मुस्लिम ओबीसी संघटनेसोबत विभागीय आयुक्तालयांमध्ये अधिकाऱ्यांच्या बैठका घ्या, प्रमाणपत्र मिळण्यातील अडचणी दूर करा असं सांगितलंय। शासनाकडून विभागीय आयुक्तांना आदेश दिले गेले। मंत्री देवकाते ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचा अध्यक्ष म्हणून मी विभागीय आयुक्त, काही ठिकाणी जिल्हाधिकारी यांच्यासह जात प्रमाणपत्र जारी करणारे उपजिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्या उपस्थितीत 6 विभागीय आयुक्तालयात बैठका झाल्या। या बैठकांमधून आम्ही शासकीय GR चा अर्थ समजावून सांगितला। त्यानंतर प्रमाणपत्र मिळण्यातील अडचणी दूर झाल्या। प्रमाणपत्र मिळण्यात प्रामुख्यानं पुराव्याच्या अडचणी होत्या। अनेकांकडे महसुली पुरावे नव्हते। मुसलमानांतील भटक्या विमुक्तांकडे रहिवासी पुरावे ही नव्हते। शाळांच्या दाखल्यांवर फक्त मुस्लिम असे लिहिलेले, जात नव्हती। या प्रमुख अडचणीतून कसा मार्ग काढायचा याबद्दल शासनानं अनेक GR व सर्क्युलर काढले, पण अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्याची माहिती नव्हती। या बैठकातून आम्ही प्रमाणपत्र देणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांना GR व सर्क्युलरची माहिती दिली। या 6 विभागीय आयुक्तालयांतील बैठकांनंतर जास्त प्रमाणपत्र मिळण्यातील अडचणी दूर होण्यास मदत झाली।